आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विशेष खबरदारी घेत सुरक्षित वारी स्मार्ट वारी ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे। याच अनुषंगाने 6 जुलै रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील हिस्ट्री शीटर, गँग हिस्ट्री शीटर, क्रिमिनल गुंडा व विविध गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपींची विशेष परेड घेण्यात आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परेडमध्ये जिल्ह्यातील 81 सराईत गुन्हेगार उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षकांनी सर्वांना आषाढी वारी तसेच आगामी सण उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला अबाधित पोहोचेल असे कृत्य न करण्याचा स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे। यावेळी पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर न देता समाजमुखी दृष्टिकोनही मांडला। सराईत गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पात्रता व इच्छानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली। तसेच ज्यांच्याकडे शेती आहे अशा व्यक्तींना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन व तांत्रिक सल्ला उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले। या परेड दरम्यान उपस्थित सर्व 81 जणांकडून शांतता राखण्याबाबत व चांगली वर्तणूक ठेवण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले। यापुढे या सर्वांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असून हमीपत्राचा भंग करून कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे। मुलांना कधी शाळेमध्ये ऍडमिशन देत नाही, तुम्हाला कामासाठी गेले तर तुम्हाला काम भेटत नाही, परत तुम्ही गुन्हे करतात, परत तुम्ही जेलमध्ये जातात, परत ते गुन्हेगारीसोबत तुम्ही बसतात, परत बाहेर येऊन परत तेच काम करतात। या असं चक्रामध्ये तुम्ही बरेचसे लोक फसलेले आहेत। त्यासाठीच आम्ही हे प्रोग्राम सुरू केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला जे सरकारी योजना असतील आणि आणखी काही आमच्याकडे योजना आहे, कोणाला काय शेती, किती लोकांकडे शेती आहे, काही आमच्याकडे तंत्रज्ञान आहे, ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत आम्ही त्यांना सांगून आम्ही तुम्हाला मदत करू। बट तुम्हाला इथं फॉर्म साईन करून द्यायचं आहे की परत तुम्ही गुन्हेगारी करणार नाही, कोणाला नोकरी पाहिजे, काय पाहिजे, आम्ही मदत करू। ते हवालदार तुम्ही परत त्यांना अलंकार हॉलमध्ये घेऊन जावा, तिकडं वेगवेगळे टेबल लावलेले आहेत, ते टेबलमध्ये त्यांना सगळं फॉर्म्स भरून घ्या आणि पुढचं आम्ही कारवाई सुरू करू। गॅस अलंकार हॉलमध्ये, कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांना घेऊन या।